अब खबर है चिमूर तहसील से, जहां राज्य के महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल के दौरे को लेकर कांग्रेस नेता सतीश वारजूरकर ने अनेक आरोप किए थे। उन आरोपों के संदर्भ में भाजपा की ओर से पत्र परिषद लेकर किस प्रकार खंडन किया गया, आइए देखते हैं CTV न्यूज प्रतिनिधि बालू सातपुते की इस रिपोर्ट में। रविवार को राज्य के महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यह चिमूर तहसील के दौरे पर आए थे और इस दौरे के संबंध में जिला परिषद के पूर्व अध्यक्ष डॉक्टर सतीश वारजूरकर ने एक पत्र परिषद लेकर आरोप किया कि उन्होंने भाजपा कार्यकर्ताओं के खेतों का निरीक्षण किया और सामान्य किसानों के खेत में वे नहीं गए। और वहीं उनके आरोपों का खंडन भाजपा OBC सेल के तहसील अध्यक्ष एकनाथ थूटे ने पत्रकार परिषद में किया। पत्रकार परिषद में उन्होंने कहा कि वे सिर्फ भाजपा कार्यकर्ताओं के खेत पर निरीक्षण करने के लिए गए। यह जो आरोप लगाया गया है यह झूठा है, यह गलत है। तो सुनिए इस संबंध में उन्होंने क्या कहा। प्रयत्न करावा म्हणून सन्माननीय आमदार साहेबांनी महसूल मंत्री साहेब यांचा 8 ऑक्टोबरला दौरा आयोजित केला आणि त्या दौऱ्याचं फलित असं झालं की प्रत्यक्ष 8 ऑक्टोबरला राज्याचे महसूल मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेले, शेतकऱ्याची परिस्थिती पाहिली आणि 9 ऑक्टोबरला सरसकट शेतकऱ्यांना मोबदला देण्यासंदर्भात पंचनाम्याचे 9 ऑक्टोबरला आदेश निघाले आणि आजच्या तारखेला त्याचे पंचनामे पिकांचे सुराचे नुकसान झालं त्या पिकांचे। आता या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी मी एवढं उत्तर देऊ इच्छितो की डॉक्टर वारजूरकरांनी जो आरोप केलेला आहे की सन्माननीय महसूल मंत्री हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्या शेतातल्या बांधावर गेले, हा अत्यंत चुकीचा आणि खोटा आरोप आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बांधावर महसूल मंत्री पोहोचले ते नत्तूजी रणदिवे, सुधाकरराव भरडे आणि गजाननराव वाकडे हे निव्वळ शेतकरी आहे, हे कोणत्याही पक्षाचे राजकीय पदाधिकारी नाही। त्यामुळे हा जो त्यांनी आरोप केला का भारतीय जनता पार्टीच्या शेतकऱ्याच्या बांधावर महसूल मंत्री गेले, हा नितांत खोटा आणि चुकीचा आरोप आहे। या आरोपाचे या ठिकाणी मी उत्तर देण्यासाठी वहीं डॉक्टर सतीश वारजूरकर ने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल के नियोजित दौरे में VC में किसानों के कार्यक्रम का आयोजन किया गया था। इसके लिए VC और परसर के किसान मंत्री की अपेक्षा से अपने खेत पर इंतजार कर रहे थे, मगर वे उनके खेत तक पहुंचे ही नहीं और किसान उनका दिन भर इंतजार करते रहे। इस आरोप का भी खंडन एकनाथ थूटे ने किया। निश्चितता जो त्यांनी तात्काळ राहण्याचा उल्लेख केला, आढावा बैठकीला अनेक जनकल्याणाचे, गोरगरीब लोकांचे, शेतकऱ्याचे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्याच्या विषयावरती आढावा बैठक होती। जे काही नुकसान झालं पीक विमा तात्काळ मिळाला पाहिजे, किती मिळाला पाहिजे, त्याच्यानंतर जे काही आपल्याला शासनाकडून मदत द्यायची आहे किंवा शेतकऱ्यांसाठी जे अनेक योजना ज्या आहे, अवजाराच्या आहे, शेती कामाच्या योजना आहे, त्या सुद्धा त्यांना मिळायला पाहिजे। त्यामुळे तिथे थोडा वेळ झाला। तिथे वेळ झाल्यामुळे ज्या ठिकाणी ही सभा होती किंवा सभा म्हणून नाही तर संवाद होता, त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही, पोहोचू तरी शकले नाही, पण त्यांनी प्रत्यक्ष त्या चौकामध्ये शेतकरी बांधवांशी संवाद साधला। शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी ऐकून घेतल्या महसूल मंत्र्यांनी, म्हणजे शेवटी तो संवाद झालाच। त्याच्यामुळे त्यांनी जो आरोप केला की शेतकरी बांधवांना तात्काळ उभे ठेवून संवाद झाला नाही, हा त्यांचा एकदम खोटा आरोप आहे आणि चुकीचा आरोप आहे। त्या ठिकाणी हजारो शेतकरी होते आणि हजारो शेतकऱ्याच्या समक्ष त्यांच्या व्यथा ऐकण्यात आल्या। त्यांच्या व्यथेवर महसूल मंत्र्यांनी तात्काळ दखल घेत त्या दखलची सर्व प्रशासकीय यंत्रणेला सूचना सुद्धा देण्यात आली। और वहीं पत्रकार परिषद में एकनाथ थूटे ने यह भी कहा कि किसानों की लिस्ट शासन की ओर से आई थी, भाजपा ने नहीं दी थी। और उन्होंने यह भी कहा कि डॉक्टर वारजूरकर ने किसानों की व्यथा सुनकर उनके खेत पर जाएं, किसानों के लिए मोर्चा निकालें, उसके बाद हमें सलाह दें, ऐसा भी उन्होंने कहा। शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथाही ऐकल्या नाही, त्यांनी कधी शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं नाही, शेतकऱ्यासाठी मोर्चा केला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना त्यांना काही समजणार नाही, असं या ठिकाणी मी त्यांच्यावर तो आरोप करतो। आणि खरं या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं सन्माननीय आमदार बंटीभाऊ भांगडे यांचं काम आहे सर्व क्षेत्रामध्ये, तो शेतकरी असो, तो दलित असो, तो आदिवासी असो, तो सर्वसामान्य मजूर असो, सर्वांगीण विकासाचं त्यांचं जे विजन आहे ते विजन ते पूर्ण करत आहे आणि सर्वसामान्य लोकांसाठी, गरीब लोकांच्या कल्याणासाठी झटत आहे। त्यामुळे त्यांचा जळफळाट होऊन हे अशा पद्धतीचे चुकीचे आरोप करत आहे। माझा वारजूरकरांना एक सल्ला आहे तर आपण सुद्धा सन्माननीय बंटीभाऊ भांगडे यांच्या जे विजन आहे, जे विकासाचा जो त्यांनी रथ हाती घेतलेला आहे, त्या रथासोबत घेऊन आपण सुद्धा खुल्या मनाने त्यांच्या
म्हणजे गोरगरीब लोकांसाठी जे झटत आहे किंवा विकासाची जे झटत आहे त्यांचं त्यांनी स्वागत करावं आणि बरोबरीने यावं असं या ठिकाणी। अब देखना यह आरोप प्रत्यारोप का दौर किस ओर जाता है, इसकी ओर सभी की निगाहें लगी हुई हैं। CTV के लिए हमारे विशेष प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।